एका लग्नाची दुसरी गोष्ट। मी आणि माई पुण्याला गेलो मथुमावशीकडे की बॅगा ठेवू आणि कार्यालयावर जाऊ म्हणून। तर मथुमावशी घरातच। मी म्हणलं का तू घरात का थांबलीस? ती म्हणली माझी तब्येत बरी नाही, सगळे कार्यालयावर गेलेले। तर माई म्हणली मग आता मी पण इथेच थांबते। म्हणलं बर बघतो तर काय घरात काही वातावरण नाही, प्रसन्न असं काही नाहीच, तामझाम नाही, अरे एखादा बोरण नाही की बारसा आहे मुलं काय नाही रे। अरे नसेल, काही लोक एवढं नाही करत, आपण जरा जास्तच करतो, पण काही माणसं साधेपणाने समारंभ साजरे करतात। आमचं हे पण ना नको तिथे ना तुमची चिकित्सक वृत्ती जागृत होती। अरे माझ्यावर विश्वास ठेवा, हे काहीतरी माईचं गूढ आहे। म्हणजे ते मथुमावशीकडे जाणं, खुसूपुसू बोलणं, खोलीत जाणं, लपणं, काहीतरी ती कोणतरी लपलं होतं माझं ऐका। काहीतरी काय बडबडताय? माई काय इथून उठून पुण्याला काही कट्टा कारस्थान करायला गेल्यात की काय? काय करणार आहेत त्या बिचारा या वयात? काहीतरीच तुमचं काय राधा, काही कामानिमित्त या भागामध्ये आलो होतो, म्हटलं जाता जाता तुला भेटून जावं। ऍक्च्युअली खरं सांगायचं झालं तर तुझ्याशी काहीतरी बोलायला मी आलोय। काका एक मिनिट हा, म्हणजे मी तुम्हाला कदाचित थोडीशी रूढ वाटेन या क्षणी, पण मी माझ्या आणि घनश्यामच्या रिलेशनशिप बद्दल तुमच्याशी काहीतरी बोलावं अशी तुमची अपेक्षा असेल तर सॉरी, मी तुमच्याशी तसं नाही बोलू शकणार। हा म्हणजे आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याबद्दल घनश्याम तुमच्याशी बोलला, कारण तुम्ही जवळचे आहात त्याच्या, पण मी असं ते नसतं सांगितलं कोणाला, कारण ती आमच्या दोघांमधली अत्यंत खाजगी बाब आहे। नाही, बरोबर आहे राधा। काय आहे म्हणजे तू माझ्याशी काही बोलावं अशी माझी अपेक्षाच नाही। खरं तर मला काहीतरी शेअर करायचंय तुझ्याशी, म्हणून आलोय मी। सर्वसामान्य माणसं असतात की नाही, ती आधी एकमेकांच्या प्रेमात पडतात, मग लग्न करतात, आणि मग नंतर त्यांचं विविध विषयांवरनं एकमेकांशी भांडण वगैरे व्हायला लागतं। म्हणजे हे मी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांविषयी बोलतोय। आता तुमचं कसं झालेलं आहे की एकमेकांशी पटत नाही म्हणून तुम्ही लग्न केलं, आता तुम्ही एकमेकांना आवडू लागलेला आहात, आणि आता एकमेकांजवळ राहावंसं वाटतंय म्हणून तुम्ही लांब जाण्याचा निर्णय घेतलाय। तेव्हा आम्ही लग्न केलं होतं कारण आम्हाला दोघांना लग्न नकोच होतं, लग्नाचा त्रास नको होता। हे बघ राधा, काय लग्नाच्या त्रासापासून वाचण्याकरता हा जो तुम्ही एकमेकांपासून लांब राहण्याचा मार्ग निवडलेला आहे, तो जास्त त्रासाचा आहे असं नाही का वाटत तुम्हाला? हे बघ काय, घनाला ही गोष्ट कदाचित कधीच कळणार नाही, मला माहिती आहे, पण मला वाटतं तुला कळलंय ते, हो ना? आपण जेवायला सगळे एकत्रच बसूया। मी ना मस्तपैकी मसाले भात केलाय, टोमॅटोचं सार आणि ज्वारीचा पापड, कुरडया पण केल्यात। मी इंदोरून खास बनवून आणल्यात दादासाठी। मी फक्त सलाड्स खातो, आणि ते मी स्वतः बनवतो। इट्स ऑलरेडी 7, 8 पर्यंत आय शुड हॅव माय मील। इतक्या लवकर? खरं तर सूर्यास्ताच्या आधी जेवलं पाहिजे, पण मला सध्या ते शक्य होत नाही। यु नो, घर मिळालं नव्हतं ना मला परमनंट, नातेवाईकांकडे राहत होतो। पण आग्रह ही अशी एक भयंकर गोष्ट असते ना आपल्याकडे, यू जस्ट कांट टेक इट। का मग काय बोलणंच खुंटलं ना? रिलेशनशिप मध्ये हे अप्स अँड डाऊन्स होतातच, आणि ते व्हायलाच पाहिजेत। त्यामुळे प्रेम आणखीन वाढत जातं। आणि हे कोणत्या पुस्तकात वाचलंय आपण खूप? मला राधा वैनुडीने सांगितलंय। हे तुला असलं राधाने सांगितलंय? हो। कधी? कधी? माझं आणि प्रभातचं भांडण झालं होतं ना, तेव्हा तिने समजूत काढली ना माझी। तू एक आयडिया कर, तू आता लगेच झोपून जा, म्हणजे राधा वैनुडी पण येईल तुझ्या स्वप्नात। अगं स्वप्नात काय, ती समोर येते कधी कधी। मला तुझं पटलंय, मला तुझं हे झोपायचं म्हणणं पटलंय। एक काम कर, तू जा, मी झोपतो थोडा वेळ। चालेल, ते थांब, पण तुझं जेवण राहिलंय ना? नंतर जेवतो, स्वप्न महत्वाचं, जेवण नंतर। मी झोपतो मस्त। एका लग्नाची दुसरी गोष्ट।